नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पैसा व महागाईच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण थोडा कन्सेप्च्युअल एरियामध्ये शिरणार आहोत। कन्सेप्च्युअल का तर मागचे जे टॉपिक झाले त्यामध्ये जो इतिहास आपण शिकला हा थोडा महत्त्वाचा आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे आपण आजपासून शिकायला सुरू करणार आहोत। थोडंसं डोकं हँग होऊ शकतं, थोडं किचकट आहे, म्हणून थोडं छोटे छोटे लेक्चर आपण बनवू जेणेकरून एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर व्हायला सुरू झालं की आपण त्यानंतर पुढे जाऊ। एक एक टॉपिक आपण शिकत जाणार आहोत, कारण इथं माझं स्वतःचं पर्सनल मत असं आहे की जर हा टॉपिक हँग झालं की हँग झालं असं। चला सगळ्यात पहिलं छोटे छोटे 10-10 15-15 मिनिटांचे मी 3-4 छोटे छोटे व्हिडिओ बनवल जे मला अपेक्षा आहे की तुम्हाला चांगले कळतील। चला सुरू करूया। सगळ्यात अगोदर आपण शिकणार आहोत कागदी चलनाचे प्रकार। कागदी चलनाचे प्रकार म्हणजे काय? तुम्ही जे चलन वापरता ना, 10 रुपयाची नोट, 20 ची नोट, 50 ची, 100, 500, 2000 याला आपण कागदी चलन असं म्हणतो। मग कागदी चलनाचे प्रकार कोणते? तर कागदी चलनाचे प्रकार पाहत असताना फक्त पहिले दोन प्रकार आपल्याला कळून घ्यायचे। पहिला आहे परिवर्तनीय कागदी चलनाचे प्रकार, परिवर्तनीय, आणि दुसरा आहे अपरिवर्तनीय। मी या ठिकाणी प्रत्येक कन्सेप्ट सेपरेट लेक्चर मध्ये शिकवणार आहे, लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आपण काय शिकतोय हे कळावं। एखादं लेक्चर छोटं सुद्धा होऊ शकतं, तरीही लक्षात घ्या की मी हा प्रत्येक टॉपिक छोटा छोटा करून शिकवणार आहे, हे थोडं किचकट आहे म्हणून। तर आपण आता सगळ्यात अगोदर पाहूया कागदी चलनाचे प्रकार। पहिला आहे परिवर्तनीय कागदी चलनाचा प्रकार, दुसरा आहे अपरिवर्तनीय कागदी चलनाचा प्रकार। परिवर्तनीय म्हणजे कन्व्हर्टिबल पेपर करन्सी, अपरिवर्तनीय म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल पेपर करन्सी। चला आपण आता यातला एक एक मुद्दा शिकून घेऊया। पहा, अगोदर मी तुम्हाला काय करतो, कन्व्हर्टिबल आणि नॉन कन्व्हर्टिबलच्या दोन्हीच्या थीम सांगतो। थीम क्लिअर झाला की मग आपण थेरीमध्ये जाऊया। पहा, कन्व्हर्टिबल म्हणजे काय? तर जी नोट तुमच्या हातामध्ये आहे ही नोट घेऊन जर तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलात तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या नोटेच्या मूल्या एवढं वस्तू तुम्हाला देते। मग ते सोनं असू शकतं, ते चांदी असू शकतं किंवा काहीही असू शकतं, याला आपण कन्व्हर्टिबल असं म्हणतो। म्हणजे तुमच्या नोटेच्या वरती जी फेस व्हॅल्यू आहे, वरती दिसणारी जी व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर नोट नाहीये तर एखादी जर नोट असेल तर नोटवर समजा काय 100 रुपये लिहिलेलं आहे, ते 100 रुपये जे असतात ना ते 100 रुपये काय झाले, फेस व्हॅल्यू झाली, बरोबर। फॉर एक्झाम्पल पहा, इथं काय आहे, ही नोट आहे, समजा 50 रुपयांची नोट आहे, तुम्ही एकदम व्यवस्थित करून पहा, ही 50 ची नोट आहे। त्या 50 च्या नोटवर इथं जे 50 रुपये प्रिंट केलंय ही या नोटेची फेस व्हॅल्यू झाली, बरोबर। मात्र या नोटेमध्ये एकदम छोटीशी चांदीची तार आहे, पण या चांदीच्या तारीची किंमत 50 रुपये नसणार आहे, किंवा ही नोट छापायला माइट बी 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये खर्च आला असणार आहे। म्हणजे नोटेवर लिहिले 50 रुपये, तर ही 50 रुपये ही किंमत काय झाली, ही या नोटेची फेस व्हॅल्यू झाली, बरोबर आहे। मात्र ही नोट बनवताना जेवढा खर्च आला, किंवा समजा ही नोट आपण एखाद्या सोनाराला दिली, त्याने यामधली चांदी काढली आणि ती चांदी विकली, तर समजा चांदी 10 रुपयांची आहे, चांदीची पट्टी असते, स्ट्रीप असते, किंवा जे काय छोटासा लोगो असतो, ही जर विकली तर ही समजा किती झाली, 10 ची झाली, तर ही झाली इंट्रिन्सिक व्हॅल्यू, अंतर्गत किंमत। आलं लक्षात? तर इथे लक्षात ठेवा फेस व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू। मग इथं महत्वाचं काय असतं, कन्व्हर्टिबल करन्सी म्हणजे काय, ज्या चलनाला आपण देशाची केंद्रीय बँक किंवा मॉनिटरी ऑथॉरिटीकडे घेऊन गेलो, तर त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर जेव्हा आपल्याला त्या चलनाच्या मूल्या इतकंच वस्तू किंवा नाणे किंवा काहीतरी मिळतं, याला आपण कन्व्हर्टिबल करन्सी असं म्हणतो। नॉन कन्व्हर्टिबल करन्सी ज्यामध्ये आपल्याला त्या चलनाच्या मूल्या इतक्या गोष्टी मिळत नाहीत, याला आपण नॉन कन्व्हर्टिबल करन्सी असं म्हणतो। मग इथं महत्वाचं काय, या चलनाचे तेवढ्याच मूल्याच्या सोन्यात परिवर्तन करून देण्याची। आता आपल्या इथं सोनं आहे, बाहेरच्या देशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, चांदी असू शकते, हिरे असू शकतात, काहीतरी असू शकतं। परिवर्तनीय कागदी चलन कन्व्हर्टिबल पेपर करन्सी, तर या चलनाचं तेवढ्याच मूल्याच्या सोन्यामध्ये परिवर्तन करून देण्याची हमी मध्यवर्ती बँक देते किंवा शासन देते, याला आपण कन्व्हर्टिबल पेपर करन्सी असं म्हणतो। म्हणजे असं कागदी चलन जे त्याच्यावर जेवढी फेस व्हॅल्यू आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला सोनं मिळेल याची ग्वाही सरकार देतं किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देतं, याला आपण कन्व्हर्टिबल पेपर करन्सी असं म्हणतो। कन्व्हर्टिबल पेपर करन्सी। मग कन्व्हर्टिबल पेपर करन्सी दोन प्रकारची असते, एक असते प्रातिनिधिक कागदी चलन, म्हणजे काय, रिप्रेझेंटेटिव्ह पेपर करन्सी। एक असतं प्रातिनिधिक पेपर करन्सी, म्हणजे याला आपण काय म्हणतो, प्रातिनिधिक कागदी चलन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पेपर करन्सी। आणि दुसरं असतं
विश्वासाधित कागदी चलन. प्रातिनिधिक आणि विश्वासाधित दोन शब्द लक्षात ठेवा. एक आहे प्रातिनिधिक आणि दुसरा आहे विश्वासार्हित. म्हणजे काय, जे विश्वासावर चालू आहे, विश्वासावर. प्रातिनिधिक म्हणजे जेवढ्याला तेवढं, आणि विश्वासार्हित म्हणजे काय की जे ट्रस्टवर चाललेलं आहे. तर पहिला आहे प्रातिनिधिक पेपर करन्सी, दुसरा आहे विश्वासाधित कागदी चलन. आता आपण दोन्ही समजून घ्या. पहा, प्रातिनिधिक कागदी चलन अर्थव्यवस्थेमध्ये, आता हे महत्वाचं आहे समजून घ्या. अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या किमतीच्या नोटा निर्गमित केल्या जातात, इश्यू केल्या जातात, प्रसारित केल्या जातात, तितक्या मूल्याचं सोनं शासनाकडे किंवा मध्यवर्ती बँकेकडे म्हणजे आरबीआय कडे चलनाला आधार म्हणून ठेवलं जातं. इथं मी दोन शब्द मी चेंज करतो. आधार किंवा चलनाला सिक्युरिटी म्हणून ठेवले जातात. हे लक्षात घ्या. तेवढे पैसे सिक्युरिटीसाठी सिक्युरिटी म्हणून ठेवले जातात. हे लक्षात ठेवा. चालेल, सिक्युरिटी. पहा, सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे समजा आज सरकारनं 1 कोटीच्या नोटा छापल्या, तर 1 कोटीच्या नोटा छापल्यानंतर सरकारचं हे काम असेल की सरकारने 1 कोटी रुपयाचं सोनं घ्यायचं आणि ते सरकारी तिजोरीमध्ये किंवा आरबीआयच्या तिजोरीमध्ये ठेवायचं. म्हणजे प्रातिनिधिक जेवढ्या नोटा छापल्यात तेवढ्याच प्रतिनिधी किंवा तेवढ्या रुपयाचे सोनं जमा करून ठेवायचं. याला म्हणायचं प्रातिनिधिक कागदी चलन. परत याचं लक्ष देऊ नाही का, अर्थव्यवस्थेमध्ये जितक्या किमतीच्या नोटा छापल्या आहेत, निर्गमित केल्या आहेत, म्हणजे इश्यू केलेल्या छापलेल्या आहेत, त्याच्या मूल्याचं सोनं शासनाकडं अथवा मध्यवर्ती बँकेकडं चलनाला आधार किंवा चलनाला सिक्युरिटी म्हणून ठेवलं जातं. याला म्हणायचं प्रातिनिधिक कागदी चलन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पेपर करन्सी. याला म्हणायचं प्रातिनिधिक कागदी चलन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पेपर करन्सी. मग दुसरं, ज्याला आपण म्हणतो विश्वासाधित कागदी चलन. विश्वासाधित कागदी चलन किंवा आपण दुसरा शब्द वापरतो फिड्युशियरी पेपर करन्सी. फिड्युशियरी पेपर करन्सीचा आणखीन एक ऑल्टरनेटिव्ह थोडासा शब्द आहे फिएट करन्सी. पण आपण तिकडं कन्फ्युजन नको व्हायला, इथं लक्षात ठेवा. दुसरा परिवर्तनीय कागदी चलन आहे विश्वासाधित कागदी चलन. याला आपण फिड्युशियरी पेपर करन्सी सुद्धा म्हणतो. म्हणजे काय, या प्रकारात देखील चलनात मूल्य सोन्या इतकंच असतं, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा करून ठेवणं अवघड असल्याने काही देशामध्ये काही भाग सोने व उर्वरित भाग सरकारी रोखे. सरकारी रोखे म्हणजे काय, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय, ऑइल बॉन्ड, फर्टिलायझर बॉन्ड, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड हे ठेवलं जातं. याला म्हणायचं विश्वासाधित कागदी चलन. याला म्हणायचं विश्वासाधित कागदी चलन. हे लक्षात ठेवा. पहा, रिप्रेझेंटेटिव्ह पेपर करन्सी यामध्ये काय असतं, जेवढे पैसे छापलेत तेवढ्याच प्रमाणात काय असतं, सोनं असतं. विश्वासाधित कागदी चलन जेवढे पैसे छापलेत तेवढ्याच प्रमाणात काय असतं, सोनं असतं. फिड्युशियरी पेपर करन्सी जेवढे पैसे छापलेत त्यातील काही प्रमाण, म्हणजे समजा आपण 1 कोटीच्या नोटा छापल्या, तर मग आपण काय करणार, 40 लाखाचं सोनं ठेवणार आणि 60 लाखाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या सरकार किंवा आरबीआय कडे जमा करून ठेवणार. फक्त महत्वाचं काय आहे, या दोनही केसमध्ये जेवढ्या नोटा छापल्या गेल्यात तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही सोनं किंवा सरकारी रोखे शासनाकडं किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडं जमा करून ठेवणं हे तुमच्यावर काय आहे, बंधनकारक आहे. हे तुमच्यावरती बंधनकारक आहे. हे तुम्ही करणं आवश्यक आहे. आलं लक्षात. म्हणून याला आपण म्हणतो कन्व्हर्टिबल पेपर करन्सी. पहिला आहे रिप्रेझेंटेटिव्ह पेपर करन्सी, ज्यामध्ये जेवढ्या नोटा छापल्यात तेवढ्या प्रमाणात तुम्हाला सोनं ठेवावं लागतं. दुसरं आहे फिड्युशियरी पेपर करन्सी, ज्यामध्ये जेवढ्या नोटा छापल्यात तेवढ्या किमतीचं काही प्रमाणात सोनं आणि काही प्रमाणात गव्हर्नमेंट सिक्युरिटी या सरकारकडं किंवा आरबीआय कडे जमा करून ठेवावे लागतात. याला आपण कन्व्हर्टिबल पेपर करन्सी असं म्हणतो. आता महत्वाचं आहे, 1956 सालापर्यंत 1956 पर्यंत भारतामध्ये या फिड्युशियरी पेपर करन्सी किंवा विश्वासाधित कागदी चलनाचा वापर होत होता. या पद्धतीचा अवलंब केला जात असे. या पद्धतीलाच आपण काय म्हणतो, प्रमाण निधी पद्धत म्हणजे प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम असं म्हणतो. प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम. काही प्रपोर्शन मध्ये सोनं ठेवायचं, काही प्रपोर्शन मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी ठेवायचं. बरोबर आहे. तर या पद्धतीमध्ये भारतामध्ये चलनाला आधार किंवा चलनाला सिक्युरिटी म्हणून जेवढं चलन छापलेलं आहे या चलनाच्या मूल्याच्या 40% सोनं आणि परकीय चलन आणि बाकीचं 60% सरकारी कर्ज रोखे ठेवले जातात. लक्षात ठेवा, 40% सोनं आणि परकीय चलन ठेवायचं आणि बाकीचं 60% काय करायचं, सरकारी कर्ज रोखे म्हणून ठेवले जातात. हा सगळ्यात बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. राहील लक्षात. हे थोडं इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला माहित असायला हवं.
लक्षात ठेवा 1956 पर्यंत भारतामध्ये विश्वासाधित कागदी चलन ही पद्धत वापरली जायची. या विश्वासाधित कागदी चलनालाच आपण काय म्हणतो, प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम असं म्हणतो. प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम. या प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम मध्ये जेवढं चलन छापलं गेलेलं आहे या चलनाच्या 40% रक्कम ही सोनं आणि परकीय चलनामध्ये ठेवली जात असे आणि 60% रक्कम ही सरकारी कर्ज रोखे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये ठेवली जात असे हे लक्षात ठेवा. 40% आणि 60% हा महत्वाचा फरक लक्षात ठेवा. याला आपण प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम सुद्धा म्हणतो. 1956 पर्यंत ही पद्धत फॉलो केली जात असे, प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम. सगळ्याच्या सगळं आपण सोन्याच्या स्वरूपात का नाही ठेवू शकत, कारण त्याला मर्यादा आहे. काय मर्यादा आहे? सगळ्यात पहिली मर्यादा, भारतासारख्या गरीब देशाने एवढं सोनं आणायचं कुठनं? बरं, ते सोनं आणणं हे कॉस्टली आहे. का? कारण तो खर्च सरकारला, नोटा पण छापायच्या आहेत आणि यासोबतच सरकारला काय करायचंय, तेवढ्याच प्रमाणामध्ये सरकारला ते सोनं विकत सुद्धा घ्यायचं. दोन खर्च येत आहेत. याऐवजी काय, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज प्रिंट करा, ज्या जमा करून ठेवच्या मार्केटमध्ये आपण इश्यू करून पैशांचं सर्क्युलेशन करू शकतो, पैशांचं इकडे तिकडे ये जा करू शकतो. हे महत्वाचं आहे. आलं लक्षात? कन्व्हर्टिबल पेपर करन्सी. त्यानंतर दुसरं आहे अपरिवर्तनीय कागदी चलन. याला आपण काय म्हणतो, इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सी. दुसरा कन्सेप्ट आहे अपरिवर्तनीय कागदी चलन. याला आपण म्हणतो इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सी. याला आपण म्हणतो इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सी. काय आहे समजून घ्या. चला, इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सी म्हणजे नेमकं काय आपण समजून घ्या. चला, हा डेफिनेशन काय आहे, या चलनाचं परिवर्तन म्हणजे कन्व्हर्जन सोने किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये करून दिलं जात नाही. म्हणजे सरकार तुम्हाला हे प्रॉमिस करत नाही की या चलनाचं आम्ही तुम्हाला सोनं किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये परिवर्तन करून देऊ. परिवर्तनीय चलनामध्ये काय असतं, जेवढं चलन छापलं गेलंय हे चलन लोकांकडे गेल्यानंतर जर लोक ती चलन घेऊन सरकारकडे किंवा केंद्रीय बँकेकडे आली तर सरकार आणि केंद्रीय बँक त्यांना हे प्रॉमिस करतं की आम्ही तुमचं हे जे चलन आहे हे चलन सोन्यामध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये परिवर्तन करून देऊ, कन्वर्ट करून देऊ. मात्र या ठिकाणी त्या प्रकारचं कन्व्हर्जन किंवा परिवर्तन करून मिळणार नाही असं त्यांचं असतं. याला आपण काय म्हणतो, इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सी असं म्हणतो. या चलनाचं परिवर्तन सोने किंवा रोख्यांमध्ये करून दिलं जात नाही. या पद्धतीमध्ये शासनाकडं किंवा केंद्रीय बँकेकडं सोन्याचा अगदी नाममात्र साठा ठेवला जातो. नाममात्र, नावापुरता. कन्व्हर्टिबल मध्ये काय असतं, नाममात्र असतो का? नाही. कन्व्हर्टिबल मध्ये जेवढं चलन छापलंय तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला सोन्याचा किंवा परकीय चलनाचा किंवा सरकारी रोख्यांचा साठा ठेवावा लागतो. मात्र इनकन्व्हर्टिबल मध्ये मात्र तुम्हाला या प्रकारे जेवढं चलन छापलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सोन्याचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा साठा करून ठेवण्याची गरज नसते. सोन्याचा साठा करण्याची गरज नसल्याने गरीब देशांना ही चलन पद्धती परवडणारी आहे. परत एकदा सांगतो, इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सी गरीब देशांना का परवडते, कारण या इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये सोन्याचा साठा करून ठेवण्याची गरज नाही. यामुळे गरीब देशांना ही सोन्याची पद्धती परवडणारी आहे. मग यामध्ये सोन्याच्या साठ्याचं बंधन नसल्यामुळे काय असतं, सोन्याच्या साठ्याचं बंधन नसल्यामुळे अमर्याद प्रमाणात चलन निर्मिती होऊ शकते. लक्षात ठेवा, याचा लॉस काय, अमर्याद प्रमाणात चलन निर्मिती होऊ शकते आणि यामुळे महागाई होऊ शकते, चलनाचं मूल्य कमी होऊ शकतं. म्हणजे जर प्रश्न विचारला गेला की इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सीचे दोन सगळ्यात मोठे ड्रॉबॅक्स काय आहेत, इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सीचे मोठे दोन ड्रॉबॅक काय आहेत, तर हे परमनंटली लक्षात ठेवा. मी इथे समोर लिहून ठेवतो. अपरिवर्तनीय कागदी चलनाचे दोन मोठे ड्रॉबॅक आहेत. पहिला ड्रॉबॅक आहे तुमच्या चलनाचं मूल्य कमी होऊ शकतं. चलनाचं मूल्य हे कमी होऊ शकतं, पहिला ड्रॉबॅक आहे. आणि दुसरा ड्रॉबॅक आहे चलनवाढ किंवा महागाई येऊ शकते. चलनवाढ किंवा महागाई खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकते, हा दुसरा महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे. लक्षात ठेवा, अपरिवर्तनीय कागदी चलन काय आहे, चलनवाढ, चलनाचं मूल्य कमी होऊ शकतं, आणि दुसरं चलनवाढ किंवा महागाई येऊ शकते. हे इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सीचं सगळ्यात मोठं ड्रॉबॅक आहे. मग सोन्याच्या साठ्याचं बंधन नसल्यामुळे देश खूप मोठ्या प्रमाणात चलन छापू शकतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर चलन छापण्यात आलं तर चलन निर्मिती खूप जास्त होईल आणि यामुळे चलनवाढीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 6 ऑक्टोबर 1956 ला भारताने या चलन पद्धतीचा स्वीकार केला. म्हणजे 1956 पर्यंत काय पद्धत होती, प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम. काय होती, प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम. म्हणजे काय, जेवढ्या प्रोपोर्शन मध्ये तुम्ही चलन छापलेलं आहे तेवढ्याच प्रोपोर्शन मध्ये तुम्हाला सोनं
फॉरेन करन्सी किंवा सरकारी रोखे जमा करून ठेवावे लागतील 1956 पर्यंत. मात्र इथं 6 ऑक्टोबर 1956 ला आपण काय केलं, प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम बंद केली आणि आपण काय केलं, आपण किमान निधी पद्धत आपण किमान निधी पद्धत म्हणजे काय, मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम सुरू केली. आपण काय केलं, मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम सुरू केली. मिनिमम किमान निधी पद्धत सुरू केली. मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम आपण काय केली या ठिकाणी सुरू केली. म्हणजे नेमकं काय पहा, तर आरबीआय कडं पैसे कितीही छापू शकते. मात्र पैसे छापत असताना आरबीआयने स्वतःकडे कमीत कमी 200 कोटी रुपये चलनामध्ये आधार म्हणून ठेवायला हवे. आरबीआयने स्वतःकडे 200 कोटी रुपये चलनाला आधार म्हणून ठेवायला हवे. यापैकी 115 कोटी रुपये सोन्याच्या स्वरूपामध्ये असतील आणि 85 कोटी रुपये गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या स्वरूपात ठेवले जातील. 115 कोटी सोन्याच्या स्वरूपामध्ये, 85 कोटी गव्हर्नमेंट सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवले जातील. या आधारावर आरबीआयला अमर्याद चलन छापता येतं. लक्षात ठेवा, आरबीआयने किती चलन छापावं यावर या मिनिमम रिझर्व्ह सिस्टीमने कोणतेही बंधन घातलेलं नाही. म्हणजे आरबीआय कमीत कमी रिझर्व्ह ठेवून हवं तेवढे पैसे छापू शकते. परत लक्षात घ्या, आरबीआय कमीत कमी रिझर्व्ह ठेवून हवे तेवढे पैसे छापू शकते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रमाणात चलनाचा पुरवठा करायचा हे ठरविण्यासाठी तुमचा आर्थिक विकास दर, महागाईचा दर, अर्थव्यवस्थेची गरज आणि उपलब्ध चलनसाठा या सर्वांचा वापर करते. क्लिअर? इथे लक्षात ठेवा, आपण कोणती सिस्टीम फॉलो करतो सध्या, मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम, ज्यामध्ये जेवढं चलन तुम्ही छापलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला डॉलर किंवा इतर गोष्टी ठेवण्याची गरज नाही. कमी गोष्टी ठेवल्या तरी सुद्धा तुम्हाला हवं तेवढं चलन छापता येतं. हे बेसिक आणि हे महत्वाचं आहे. क्लिअर? त्याच्या अगोदर परत एकदा पाहून घ्या आपण जे शिकलोय हे. आपण काय पाहितलंय, कागदी चलनाचे प्रकार. कागदी चलनाचे प्रकार 2 प्रकार असतात. एक असते परिवर्तनीय म्हणजे कन्व्हर्टिबल पेपर करन्सी, दुसरं असतं अपरिवर्तनीय म्हणजे इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सी. दोन्हीमध्ये सिंपल फरक आहे. परिवर्तनीय मध्ये जेवढं चलन छापलंय तेवढ्या चलनाच्या किमतीचं सोनं, परकीय चलन किंवा सरकारी रोखे आरबीआय किंवा सरकारकडे जमा करून ठेवावे लागतात. इनकन्व्हर्टिबल मध्ये तुम्ही जेवढं चलन छापलंय याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सोनं, परकीय चलन किंवा सरकारी रोखे जमा करून ठेवण्याची गरज नाही. एक मिनिमम अमाऊंट जी कायद्याने ठरवलेली आहे, एवढी मिनिमम अमाऊंट जर सरकारने स्वतःकडे जमा करून ठेवली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हवं तेवढं आरबीआय कडे जमा करून ठेवली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिला जेवढं वाटेल तेवढे पैसे छापू शकते. याला आपण मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम असं म्हणतो. ही मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम आपण 1956 ला सुरू केली. लक्षात ठेवा, मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम आपण 1956 ला सुरू केली. यामध्ये कन्व्हर्टिबल पेपर करन्सी 2 प्रकारची असते. एक असते रिप्रेझेंटेटिव्ह पेपर करन्सी. यामध्ये जेवढं चलन तुम्ही छापलेलं आहे तेवढ्या चलनाच्या किमतीचं सोनं तुम्हाला सरकारकडे किंवा आरबीआय कडे जमा करून ठेवावं लागतं प्रतिनिधिक मध्ये. त्यानंतर विश्वासार्हित कागदी चलन, याला आपण फिड्युशरी पेपर करन्सी सुद्धा म्हणतो. यामध्ये तुम्हाला जेवढं चलन छापलंय त्या चलनाच्या काही प्रमाणामध्ये सोने आणि परकीय चलनाच्या स्वरूपात आणि काही प्रमाणात तुम्हाला सरकारी रोख्यांच्या स्वरूपामध्ये आरबीआय कडे जमा करून ठेवावं लागतं. 1956 पर्यंत प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम होती, ज्यामध्ये जेवढे पैसे छापलेत त्याच्या प्रमाणामध्ये काही पैसे सोने आणि काही पैसे सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवलं जात होतं. जे आपण नंतर काय केलं, चेंज केलं आणि 1956 नंतर आपण काय केलं, मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम आणलं. मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम कशाचा भाग आहे, इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सीचा भाग आहे. इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सीचे 2 सगळ्यात मोठं नुकसान आहे. पहिलं मोठं नुकसान आहे, इनकन्व्हर्टिबल पेपर करन्सी मध्ये सरकारने किती पैसे छापावे यावर कोणत्याही आरबीआय मध्ये किती पैसे छापावे यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अमर्याद पैसे छापू शकते आणि या अमर्याद पैसे छापण्यामुळे मार्केटमध्ये पैशांची क्वांटिटी वाढू शकते आणि जर मार्केटमध्ये पैशांची क्वांटिटी वाढली तर सगळ्यात मोठं नुकसान हे असतं की मार्केटमध्ये चलनवाढ होऊ शकते, महागाई वाढू शकते आणि तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं. चलनाचं मूल्य का कमी होतं, साधा सिंपल सोपा कन्सेप्ट आहे. जेव्हा मार्केटमध्ये करन्सीची क्वांटिटी वाढते, त्याची क्वांटिटी वाढली की त्याचं मूल्य कमी होतं. हा सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे. सो क्वांटिटी वाढली की त्याचं मूल्य कमी होणं हा सगळ्यात सोपा सिंपल कन्सेप्ट आहे. नाममात्र साठा ठेवला जातो सोन्याचा. आपण आपल्याकडे पाहिलेला आहे
सरकारने 200 कोटी ठेवणं गरजेचं आहे. 200 कोटीपैकी सरकारने 115 कोटी हे सोन्याचं ठेवलेलं आहे आणि 85 कोटी गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या स्वरूपात ठेवलेलं आहे. क्लिअर? हे आपण पाहिलं. आता आपण पाहूया फियाट करन्सी. फियाट करन्सी म्हणजे काय? थोडक्यात असं चलन ज्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू काहीच नसते. बघा, सोन्याचं 10 रुपयाचं नाणं काढलं तर त्याला काय असं 10 रुपयाची व्हॅल्यू असते, तुम्ही तेवढं सोनं त्यात टाकणार. पण फियाट करन्सीला काय, सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, त्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू काहीच नसते. बरोबर आहे? मी इथं काही मुद्दे अगोदर लिहितो, हे सगळे मुद्दे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढून ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, फियाट करन्सी म्हणजे काय? असं चलन ज्याची सरकारी आदेशाद्वारे निर्मिती होते. सरकारी आदेश. फियाट करन्सीलाच फिड्युशियरी करन्सी सुद्धा म्हणलं जातं. हा दुसरा शब्द लक्षात ठेवा. फियाट करन्सीला फिड्युशियरी चलन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. फिड्युशियरी चलन. तिसरा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, इथं फियाट करन्सीला इंट्रिन्सिक व्हॅल्यू काहीही नसते. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय? आपण ज्या पेपरचा किंवा ज्याचा आपण तो फियाट करन्सी छापलेली आहे त्याची क्वांटिटी, किंमत काय असते? नगण्य असते. चौथा मुद्दा, याची यूज व्हॅल्यू, वापराची व्हॅल्यू काहीही नसते. याला मान्यता फक्त का असते? याला सरकारने चलन म्हणून घोषित केलंय म्हणून याला मान्यता असते. याची असच यूज व्हॅल्यू काहीही नसते. सरकारने या चलनाला मान्यता दिलेली आहे म्हणून याला किंमत असते. सरकारने या चलनाला जेवढी किंमत दिलेली आहे तेवढीच किंमत याची असते. दुसरा महत्वाचा मुद्दा, फियाट करन्सीला मान्यता का असते? तर समोरच्या ज्या पार्टीज आहेत, समोरचा व्यक्ती, संस्था जो व्यापार करत आहे, हा व्यक्ती या फियाट करन्सीला मान्यता देतो म्हणून ही फियाट करन्सी वापरामध्ये येते. फियाट हा ऍक्च्युली लॅटिन शब्द आहे, लक्षात ठेवा. फियाट हा एक लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ होतो लेट इट बी डन. चला आपण ट्राय करूया, असा याचा अर्थ होतो लेट इट बी डन. चला आपण काय करूया, हे पहिल्या याला आपण मान्यता देऊया की चलन म्हणून. सो लेट इट बी डन हा शब्द लक्षात ठेवा. फियाट हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो लेट इट बी डन. मी याला एक इंग्लिशमध्ये एक वाक्य वापरतो, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी इथे लिहितो सुद्धा, कारण बऱ्याचदा मराठी शब्द नसतात. फियाट करन्सी म्हणजे काय? तर अन इंट्रिन्सिकली युजलेस ऑब्जेक्ट. युजलेस म्हणजे त्याला अंतर्गत व्हॅल्यू काही नाही. अन इंट्रिन्सिकली युजलेस ऑब्जेक्ट that serves as a medium of exchange. That serves as a medium of exchange. That serves as a medium of exchange याला आपण फियाट करन्सी असं म्हणतो. म्हणजे फियाट करन्सी एक युजलेस ऑब्जेक्ट आहे, फक्त त्याला मान्यता सरकारने दिली की याला फियाट करन्सी म्हणून वापरा. तसं पाहायला गेलं तर तो कागद जो मगाशी मी तुम्हाला नोट दाखवली युजलेस आहे ना, त्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू काहीच नाहीये. पण त्याला फियाट करन्सी का म्हणायचं? कारण त्याला सरकारने मान्यता दिली आहे आणि सगळ्या पार्टीज व्यापार करताना, व्यवहार करताना त्याला ऍक्सेप्टन्स देतात म्हणून याला फियाट करन्सी म्हणायचं. तर अन इंट्रिन्सिकली युजलेस ऑब्जेक्ट दॅट सर्व्स ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून याला काय म्हणायचं? फियाट करन्सी असं म्हणायचं. तो डेफिनेशन लक्षात ठेवा. याला फिड्युशियरी मनी असं सुद्धा म्हणतात. फियाट मनी हे कोणत्याही कायद्याद्वारे कशामध्येही कन्व्हर्टेबल किंवा परिवर्तनीय नसतं. म्हणजे तुम्ही फियाट मनी घेऊन आरबीआय कडे गेलात आणि हे घ्या आणि मला सोनं द्या, तुम्हाला कोणत्याही कायद्यानुसार तुम्ही आरबीआय वर क्लेम नाही करू शकत की नाही मला सोनं द्याच. जसं कन्व्हर्टेबल पेपर करन्सीमध्ये काय असतं, तुम्ही ते घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तेवढ्या किमतीचं सोनं किंवा मौल्यवान वस्तू देण्याचं सरकार प्रॉमिस करतं, तसं यामध्ये असं कोणतंही प्रॉमिस तुम्हाला मिळत नाही. शेवटचा मुद्दा, या फियाट करन्सीची किंमत कोणत्याही वस्तूच्या स्टँडर्ड नुसार फिक्स नसते. ते फक्त कशानुसार ठरते? सरकारनुसार ठरते. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा लक्षात ठेवा, फक्त सरकारने घोषित केलं आहे यामुळे याला मनी असं म्हणतात. अदरवाइज फियाट करन्सी इज अ युजलेस ऑब्जेक्ट. मात्र ते सरकारनं घोषित केलं ते कायदेशीर असतं. ज्या चलना शासनाद्वारे वैध चलन घोषित केलं असून त्या चलनाच्या मूल्यास कोणत्याही भौतिक मूल्यवान वस्तूंचा आधार नसतो. सोनं ठेवलेलं नसतं, चलन सरकारी रोखे ठेवलेले नसतात, फॉरेन एक्सचेंज ठेवलेलं नसतं. ऐतिहासिक कालखंडामध्ये आढळून येणारं हे चलन तितक्याच मूल्याच्या मौल्यवान धातूंपासून बनलेलं आढळतं. चांदी किंवा सोन्याच्या मुद्रा. फियाट करन्सीचे मूल्य मात्र मागणी पुरवठ्यावर आधारित असतं, डिमांड सप्लाय नुसार ठरतं. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा, नोट आणि बँक नोट मध्ये काय फरक आहे? पहा, तुम्ही कधीही पहा, जे इकॉनॉमिस्ट असतात हे 1 रुपयाच्या नोटेबद्दल बोलताना अरुपी नोट म्हणतात किंवा अनोट म्हणतात. बँक नोट कधीच म्हणत नाहीत. मग हा रुपी नोट
आणि बँक नोटमध्ये काय फरक आहे? नोट म्हणजे काय? केंद्र शासनाच्या अंतर्गत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत वित्त मंत्रालयाद्वारे छापली जाते. रुपयाची नोट कोण छापतं? केंद्र सरकार छापतं, वित्त मंत्रालय छापतं. भारतामध्ये 1 रुपयाची नोट हे वित्त मंत्रालय छापतं. कोण छापतं? वित्त मंत्रालय. व त्या नोटेवर वित्त मंत्रालयाच्या सचिवांची सही असते. बँक नोट ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे छापली जाते आणि यामुळे याला काय म्हणायचं? बँक नोट असं म्हणायचं. जी नोट आरबीआय छापते त्याला बँक नोट असं म्हणतात. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 1 रुपयाची नोट सोडून, हा मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, 1 रुपयाची नोट सोडून बाकी सर्व नोटा आणि बाकी सर्व नाणे हे आरबीआय द्वारे छापले जात असल्याने या सर्वांना आपण काय म्हणतो? बँक नोटा असं म्हणतो. नाण्यांना नोटा म्हणत नाहीत, फक्त नोटांना नोटा म्हणतात. फक्त कोणत्या? 1 रुपयाची नोट सोडून बाकी सर्वच्या सर्व नोटा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापत असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? बँक नोट असं म्हणतो. या नोटांवर काय असते? आरबीआयच्या गव्हर्नरची सही असते. लक्षात ठेवा, रुपयाच्या नोटवर वित्त सचिवाची सही असते आणि बँक नोटेवर गव्हर्नरची सही असते. आता सगळ्यात महत्त्वाचं तत्व आपण शिकणार आहोत ते तत्व आहे ग्रेशम्स लॉ. ग्रेशम्स लॉ मात्र आपण काय करूया? आपण जे पैशांचा साठा आहे त्यामध्ये आपण शिकूया, कारण ते जास्त इंटरेस्टिंग आहे, थोडं महत्वाचं आहे. सो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ग्रेशम्स लॉ काय आहे आणि पैशाचा साठा यात काय काय येतं ते आपण शिकूया. थोडं जास्त महत्वाचं आणि जास्त इंटरेस्टिंग आहे. इथं आणखीन एक छोटे 2-3 फॅक्च्युअल गोष्टी आहेत, हे फक्त लक्षात ठेवा. हे 4 शब्द तुम्हाला माहित असायला हवे. पहिलं काय? 1 रुपयाची नोट अर्थ मंत्रालय छापतं. पहिला मुद्दा, 1 रुपयाची नोट कोण छापतं? अर्थ मंत्रालय छापतं. दुसरा मुद्दा, 1 रुपयाच्या नोटेवर वित्त मंत्र्यांची सही असते. वित्त मंत्र्याच्या सचिवांची सही असते. वित्त मंत्र्याच्या सचिवांची सही असते. तिसरं, 1 रुपया सोडून इतर सर्व नोटा कोण छापते? आरबीआय छापते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापते. चौथं, बँक नोट ही वचन चिठ्ठी असते. इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो? इंग्लिशमध्ये आपण याला प्रॉमिसरी नोट असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो? प्रॉमिसरी नोट्स असं म्हणतो. प्रॉमिसरी नोट वचन चिठ्ठी. ते दिलेलं असतं ना, धारक करता को मैं 100 रुपये देने का वचन अदा करता हूं. आलं लक्षात? त्यामुळे काय? एक वचन चिठ्ठी असते आणि बँकेच्या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची सही असते. बँक नोटेवर आरबीआयच्या गव्हर्नरची सही असते. क्लिअर? हे महत्त्वाचं. ही पत निर्मिती आणि ते आपण याच्यानंतर शिकूया ग्रेशम्स लॉ. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. तर अपेक्षा आहे तुम्हाला हे कळलं असेल. कन्व्हर्टिबल पेपर करन्सी, नॉन कन्व्हर्टिबल पेपर करन्सी हे इंटरेस्टिंग कन्सेप्ट तुम्ही एकदा शिकायला सुरू झाले की ऑटोमॅटिकली गोष्टी कळतील. छोटे छोटे लेक्चर किंवा नंबर ऑफ लेक्चर जास्त झाले तरी हरकत नाही. फक्त हा छोटा छोटा मुद्दा तुम्हाला कळायला सुरू झाला की मला पर्सनली वाटतं की तुम्हाला ते कळेल. सो सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ग्रेशम्स लॉ शिकूया. थँक्यू.